श्री स्वामी समर्थ. आज मी बनवत आहे नागपुरी संत्रा बर्फी. तर इथं मी संत्रे सोलून गर काढून घेतलेला आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दूध पावडर आणि 10-12 पिस्ते. तर गर काढून घेतलेला एका भांड्यामध्ये तो हाताने मॅश करून घेतलेला आहे. कढईमध्ये अर्धा चमच तूप गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये हा गर आता छान परतून घ्यायचा आहे. तर बारीक गॅसवरती हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे तो गर आपला आपोआप वितळत राहतो. आता त्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. साखर परतून घेतली की एक चिमूटभर मी फूड कलर घातलेला आहे बर्फीला कलर येण्यासाठी. आणि इथं मी आता दूध पावडर आणि खोबऱ्याचा किस हेही मिक्स करून छान असं 5-7 मिनटं परतून घेतलेलं आहे. तर तयार झालेलं आहे आपले मिश्रण बर्फीसाठी. आणि थोडंसं वरून मी बर्फीला चकाकी येण्यासाठी तूप घातलेलं आहे. तर मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. एका प्लेटला मी तूप लावून मिश्रण आपलं हे प्लेटमध्ये काढून बर्फी सेट करून घ्यायची आहे आपल्याला. तर इथं मी हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढलं आणि एका सपाट तळाच्या वाटीने आता हे छान पसरवून घ्यायचं आहे. तर हे पसरवून झालं की वरून मी गार्निशसाठी कट केलेला पिस्ता लावून आता हे सजवून घ्यायचं आहे. आणि इथं माझ्याकडे सिल्वर वर्क पेपर होता, तोही मी त्याच्यावरती लावलेला आहे. तर तयार झालेली आहे आपली नागपुरी संत्रा बर्फी. आता हे अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, बाहेर काढलं. आता कट करून दाखवते. तर असंच तुम्ही तुमच्या मुलांना घरच्या घरी असं पदार्थ बनवून खायला द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.